नमस्कार. माहीज किचनमध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपण अगदी झटपट होणारी आणि अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये होणारी अशी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 डिश बेसन पीठ घेतलेलं आहे. एका पातेलीत घालून घेते. यामध्ये आता थोडं पाणी घालून आपल्याला बेसन जे आहे ते जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बऱ्याचशा वेळेला घरात भाजीला खायचं नसतं आणि भाजी काही बनवावी असा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. अशा वेळेला अगदी झटपट होणारी अशी ही भाजी आहे. अगदी डब्यासाठी, प्रवासासाठी आपण केव्हाही बनवू शकतो. यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ या ठिकाणी थोडंसं कमी वापरायचं आहे. आपण पुन्हा मीठ वापरणार आहोत. कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे. त्या चांगल्या लालसर झाल्यानंतर यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी घालून घेऊ. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. गॅस मी या ठिकाणी अगदी कमी ठेवलेला आहे. तेलामध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे छान वास येतो भाजीला. अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी इथे. आता वरतून पुन्हा थोडीशी कोथिंबीर. पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये आता आपण जी बेसनाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी ढवळून घालायची आहे. गॅस या ठिकाणी कमी करून घ्यायचा आहे. बघा, टाकल्यानंतर लगेचच आपल्याला चमच्याने या ठिकाणी एकसारखा हलवत राहायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये गुठळी तयार होणार नाही. मिरची मीठ त्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेसन जे आहे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. चमच्याने सारखं हलवत राहायचं आहे. बघा, बेसन चांगलं घट्टसर असं झालेलं आहे. थोडं कुठेही गुठळी राहिलेली नाही. चार ते 5 मिनिटांमध्ये बेसन जे आहे ते तयार होतं. यावर आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे की जेणेकरून बेसन जे आहे ते कच्चं राहणार नाही. बेसन वाफत येतोपर्यंत आपण एका ताटाला मी तेल लावून घेते. बघा, 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. या ठिकाणी आता आपण बेसन जे आहे ते उघडून बघूया. बघा, 4-5 मिनिटांनंतर चांगलं वाफलेलं आहे. कढईलाही थोडंसं खालून बेसन जे आहे ते हलकंसं चिटकलेलं आहे. पूर्ण बेसन जे आहे ते आता आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बेसन जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला इथे हे वाटीने दाबून घ्यायचं आहे. बेसन गरम आहे त्यामुळे मी ते वाटीचा वापर केलेला आहे. चांगल्या प्रकारे बेसन पीठ जे आपण शिजवून घेतले ते सेट करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर आपण मीडियम आकाराच्या इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत. काढून दाखवते. बघा, अगदी पनीरसारख्या या वड्या दिसत आहेत. अगदी पिवळ्या कलरचं पनीर असल्याचाच भास होतो. छान सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण दुसरीकडे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी,
आणि त्यानंतर बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे। लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। चिमूटभर या ठिकाणी ओवा घालायचा आहे। एक बारीक चिरलेला कांदा आता आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगा। तसेच माहीज किचन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। मग कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर पुन्हा यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे। हळद तेलामध्ये हलकीशी भाजून घ्यायची। इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता। लाल तिखट तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर, ती देखील तेलामध्ये हलकीशी आपण परतून घेऊ। कोरडे मसाले तेलामध्ये हलकीशी भाजूनच घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याचा कच्चटपणा जो आहे तो निघून जातो। यामध्ये आता आपण तयार केलेल्या वड्या घालायच्या आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा, चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ आपण सुरुवातीला घातलेलं आहे, त्यामुळे प्रमाणातच मीठ वापरायचं आहे। चांगल्या प्रकारे पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची आणि एक वाफ काढून घ्यायची। साधारण 3 ते 4 मिनिट वड्या पुन्हा आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। बघा, झटपट आणि अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही भाजी होते। अगदी डब्यासाठी काहीच नसतं, सकाळी घाई असते आणि अशा वेळेला आपण अगदी कमी साहित्यामध्ये झटपट भाजी बनवू शकतो आणि चवीलाही छान लागते। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। बघा, आपली छान भाजी तयार आहे। तुम्ही देखील अशी भाजी नक्कीच ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।